ठरवलेला आहे साळवी सरांनी, त्यात 2-3 दिवस तुम्ही डुबकी घेतात आणि भरपूर ज्ञान संपादन करत आहात. माननीय असतो, कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्याजवळ असतं. मनाचा मोठेपणा हा गुण आहे जो पदाने नव्हे तर संस्कारांनी प्राप्त होतो. तर आजचं त्यांचं व्याख्यान ऐकण्यासारखं आहे आणि नेहमीच असतंच, त्यांचं व्याख्यान नेहमी ऐकण्यासारखंच असतं, खूप अभ्यासनीय असतं. माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवावे लागत नाही, हा एक आगळा वेगळा विषय घेऊन ते आपल्या समोर येत आहेत. साळवी सर. नमस्कार. ज्योतिर्विदांच्या कुंभमेळ्याच्या आजच्या या ज्ञानयज्ञामध्ये शेवटच्या व्याख्यानाची पूर्णाहुती देण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. सर्वप्रथम व्यासपीठावर आपल्यासमोर उपस्थित असलेले, ज्यांनी माझ्यापूर्वी व्याख्यान दिलेलं आहे, ते आदरणीय चंद्रकांतजी दादा शेवाळे आणि पुष्पलता देवी शेवाळे या दोघांचंही कौतुक करावं तेवढं थोडं आहे. हे एवढ्यासाठी की आपल्या सर्वांना म्हणता येणार नाही, काही लोकांना माहिती असेल, आदरणीय दादांचं मागच्या महिन्यामध्ये हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे आणि हार्टचं ऑपरेशन झाल्यानंतर 1 महिन्याभरामध्ये ते कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही असं त्यांनी जाहीर केलेलं होतं. मात्र मी अनेकांना सांगितलं की दादांचं माझ्यावरती एवढं प्रेम आहे की दादा आणि वहिनी तिन्ही दिवस हजर असतील आणि त्याप्रमाणे आज ते व्याख्यान देण्यासाठी सुद्धा उपस्थित आहेत. हे या कार्यक्रमाचं विशेष वैशिष्ट्य आहे. त्यानंतर समोर आपण एवढ्या मोठ्या संख्येने शेवटच्या दिवशी, शक्यतो पद्धत अशी असते की अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गर्दी कमी असते, उद्घाटनाला गर्दी जास्त असते आणि समारोपाला गर्दी कमी असते. मात्र या अधिवेशनाचं हेही वेगळं वैशिष्ट्य राहील की समारोपालाही खूप गर्दी होती. मी व्याख्यानाचा विषय घेतलेला आहे, माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवावे लागत नाही. बंधूंनो, नियतीने प्रत्येक क्षणाची निर्मिती केलेली असते. प्रत्येक माणूस इथे जन्माला येतो तो निश्चित काहीतरी भाग्य, काहीतरी ध्येय, काहीतरी नशीब घेऊन आलेला असतो आणि ते नशीब त्याचं स्वतःचं वैयक्तिक पूर्वसंचित असतं. आई वडिलांची पूर्वपुण्याई असते, गुरुजनांची कृपा असते, त्याच्यावर प्रेम करणाऱ्या अनंत लोकांची कृपा असते. या सर्वांची गोळाबेरीज असते आणि या सर्वांच्या गोळाबेरीजीला मिळून तुमचं ते प्रारब्ध तयार होतं. आपण असं म्हणतो की ज्या कुळात मी जन्म घेतलेला आहे तेच माझे पूर्वज आहेत. मात्र माझं वैयक्तिक मत असं आहे आणि चाणक्य नीतीमध्येही सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसाला 5 बाप असतात. जो जन्माला घालतो तो बाप, जो तुमचं पालन पोषण करतो तो तुमचा बाप, जो तुमची रोजीरोटी देतो, व्यवसाय करतो, तुमच्या कंपनीचा मालक असतो तोही तुमचा बाप असतो, तुम्हाला विद्या देतो तोही तुमचा बाप असतो. आणि ज्यांच्याकडून तुम्ही काही विद्या ग्रहण केलेली आहे, ज्यांच्या ग्रंथावरून, ग्रंथ हेच गुरु आपण मानतो, प्रत्यक्ष गुरु नसतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्गाबाहेर बसून ज्ञान प्राप्त केलेलं होतं. त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष गुरु प्राप्त होईलच याची खात्री नाही. मात्र काही गोष्टी या आत्मज्ञानाने प्राप्त होतात. आणि मी 6 महिन्यापूर्वी एका व्याख्यानामध्ये सांगितलेलं आहे की देव हा मंदिरामध्ये जेवढा असतो त्यापेक्षा जास्त प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये आहे. आज मी जो विषय वेगळा घेतलेला आहे, माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवावं लागत नाही,
जनरल प्रथा अशी आहे की तुमची ताकद, तुमची पॉवर, तुमची शक्ती ही तुम्ही ज्ञान कोणाकडून घेतलेली आहे, तुमचे गुरु कोण आहेत. मला अनेकदा विचारलं जातं तुमची परंपरा काय आहे, कोणाकडून विद्या ग्रहण केलेली आहे. मात्र मला सांगायला खूप अभिमान वाटतो की ज्योतिषशास्त्रात माझा कोणीही गुरु नाही. मात्र मी ज्यांच्या ग्रंथावरून हे ज्ञान घेतलं त्या सर्वांना आपण विधिलिखित ज्योतिष महर्षी पुरस्काराने गौरवलेलं आहे आणि तेच माझे गुरु आहे. प्रत्यक्ष विद्या मी कोणाकडूनही घेतलेली नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, मी या क्षेत्रामध्ये कार्य करत असताना मागच्या 30-35 वर्षामध्ये मला आलेले अनुभव हेच माझे सर्वश्रेष्ठ गुरु आहेत. त्या अनुभवामधून वेळोवेळी मी शिकत गेलो आणि त्यातून अध्यात्माच्या वाटेवर चालताना अध्यात्माचा सर्वात श्रेष्ठ हेतू जो काय आहे तो आत्मकल्याण आहे. आत्मज्ञान प्राप्त करणे, आत्मकल्याण करणे. आणि माणूस जन्माला येतानाही एकटाच येतो आणि जातानाही एकटाच जातो. जन्माला येताना तो एकटा आलेला असतो, जाताना एकटाच जातो. जन्म आणि मृत्यू याच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये तो आपलं परमेश्वराने दिलेलं हे जे आयुष्य आहे तो ते आयुष्य कसं जगतो त्यातून त्याला मिळते ते त्याचं नाव असतं. प्रत्येकाला असं वाटतं की माझ्यानंतर काय, माझ्यानंतर काय, मी गेल्यावर काय. भारत तांबे म्हणतात, रामकृष्णही आले गेले त्याविन जग का ओसची पडले, मी जाता राहील कार्य काय. कोणी आल्याने कोणी गेल्याने कोणतंही कार्य थांबत नसतं. ते कार्य नियतीने ठरवलेलं असतं, त्याप्रमाणेच चालू राहतं. ज्ञान हे पुस्तकी ज्ञान असतं, आत्मज्ञानही असतं. तुला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आपल्या आजूबाजूला जेवताना, झोपताना, उठताना, हॉलमध्ये, रूममध्ये जी लोक भेटलेली आहेत त्या प्रत्येकाकडून आपण त्यांच्या सहवासातून काही ना काहीतरी ज्ञान प्राप्त केलेलं आहे. हे गुरुतत्व आहे आणि ते आपले गुरु आहे. गुरु म्हणजे प्रत्यक्ष गुरूंचं दर्शन आपण घेतो. सहवासामध्ये आपल्या असलेला, आपल्या बरोबर राहणारा माणूस तो कोणत्या रूपात आहे आपल्याला माहिती नसतं. अनेकदा परमेश्वर आपल्या सहवासामध्ये असतो, आपण त्याला ओळखू शकत नाही. आणि देवाला आपण नवस करतो, मला तू दर्शन दे, मला तू हे फळ दे, मला ती आपल्याला पाहिजे ती इच्छा आपण मंदिरात मागतो. परमेश्वर अनेकदा आपल्या बरोबरच असतो. कधी कधी आपले आई वडील परमेश्वराच्या रूपात असतात, कधी आपली पत्नी परमेश्वराच्या रूपात असते, कधी आपली मुलं परमेश्वराच्या रूपात असतात, कधी आपले मित्र परमेश्वराच्या रूपात असतात. आयुष्यामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर कोणालाही कमी लेखून उपयोग नाही. ज्या क्षणाला माणूस वस्तात तो असतो की जो एक डाव नेहमी राखून ठेवतो. आज मी तुम्हाला माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवावं लागत नाही याविषयी जे व्याख्यान देणार आहे त्याच्यामध्ये आत्मज्ञान याविषयी तुम्हाला सांगणार आहे की प्रत्येक माणूस जन्माला येताना काही ना काहीतरी भाग्य घेऊन आलेला असतो. त्या भाग्यानुसार कर्म करण्याची बुद्धी त्या माणसाला होत असते आणि त्या बुद्धीप्रमाणे तो जे काही कर्म करणार आहे तेच त्याचं नशीब घडत असतं. माझ्या मुलाने हे करावं, माझ्या मुलीने ते करावं, माझा विद्यार्थी असा व्हावा हे प्रत्येकाला वाटतं. मात्र 24/7 आई वडील किंवा गुरु त्याच्या बरोबर राहू शकत नाहीत. मात्र त्याचं मन, त्याचा आत्मा, त्याची बुद्धी त्याच्या बरोबर असते आणि तो आत्मा त्याला ती प्रेरणा देतं ते कर्म करण्याची. मात्र ते कर्म करण्याची जी प्रेरणा मिळालेली आहे त्यावेळेला तुमच्याकडे जर सत्सद विवेक बुद्धी असेल आणि त्या बुद्धीला अनुसरून तुम्ही कर्म करत गेला की चांगलं काय वाईट काय, यावेळेला हे कर्म मी करू की नको, याच्यानुसार त्याच्यामध्ये बदल होत जातो. आणि हा झालेला बदल, तुम्ही जन्माला येताना जे भाग्य घेऊन आलेला आहात ती तुमच्या आयुष्याची ब्ल्यू प्रिंट आहे.
आर्किटेक्टने बनवलेली जी प्लॅन असतो त्याच्याप्रमाणे आपण इमारत बांधतो, मात्र ती इमारत बांधताना अंतर्गत बदल करण्याची शक्ती तुम्हाला शक्ती दिलेली असते किंवा ती तुमची इच्छा असते. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार त्याच्यामध्ये अंतर्गत बदल करू शकता. एक्सटर्नल बदल, बाह्य बदल आपल्या हातात नसतात. त्याप्रमाणे कोणतंही कर्म करताना त्याच्यामध्ये परिवर्तन करण्याची शक्ती प्रत्येक माणसामध्ये चांगली आणि वाईट दोन्ही रूपात दिलेली असते. जसं तुमचं पास्ट कर्म आहे, चांगलं कर्म असेल तर त्यावेळेला तुम्हाला चांगलं करण्याची बुद्धी होणार, म्हणजे पुढे जाताना ते कर्म परिवर्तित होत जाणार आहे. उदाहरणार्थ पहा, मी मध्ये मध्ये काही काही उदाहरणं देणार आहे तुम्हाला. रामायणाचा जर विचार केला, मध्ये जर तुम्ही विचार केला तर द्रोणाचार्यांनी अर्धवट गोष्टींवरती विश्वास ठेवला नसता. नरोवा कुंजीरवा, हत्ती मेला, अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला. मग तिथे युधिष्ठिर हळूच म्हणतो नरोवा कुंजीरवा, म्हणजे माणूस मेला का हत्ती मेला हे माहिती नाही. मात्र अश्वत्थामा गेला हे ऐकल्यानंतर द्रोणाचार्य म्हणतो की आता मला जगायची इच्छाच नाही, ज्याच्यासाठी मी प्रयत्न करत होतो तो जर गेलेला आहे तर आता याच्या पुढे काय मला करायचं, तो ते शस्त्र सोडून देतो आणि द्रोणाचार्यांचा अंत होतो. दुर्योधनाने जर थोडी जरी भूमी 5 पांडवांना दिली असती तर महाभारत झालंच नसतं. तर हे त्या क्षणाला करण्याची त्या माणसाला बुद्धी होण्यासाठी पास्ट मध्ये अगोदरच त्याच्यावरती झालेले संस्कार, त्याला मिळालेलं ज्ञान, त्याने त्यावेळेला तसं कर्म करावं म्हणून आई वडील किंवा गुरूंनी केलेलं जे पुण्य असतं त्याच्यामुळे त्या क्षणाला ते मत परिवर्तन होऊ शकतं आणि तुमच्या कर्मानुसार त्याच्यात बदल होतो. आता आपण कुंडलीचा जर विचार केला तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला तर 12 भाव आहेत. 12 भावांचा विचार केला की प्रत्येक स्थानावरून वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. ही एकच कुंडली, काही ज्योतिषी लग्न कुंडली पाहतील, काही ज्योतिषी चंद्र कुंडली पाहतील, काही ज्योतिषी राशी कुंडली पाहतील. जेमिनी पद्धत पाहणारा कोणी कारक कुंडली बघेल, कोणी कारकात आरूढ लग्नाची पत्रिका बघेल, कोणी त्या पत्रिकेतले इतर आत्माकारक बघेल किंवा भ्रातृकारक, मातृकारक, अमात्यकारक त्या त्या ग्रहानुसार ती पत्रिका बघेल. आणि नाडीशास्त्रामध्ये सुद्धा 9 ग्रह जे आहेत त्या प्रत्येक ग्रहानुसार कुंडली मांडली जाते आणि त्या कुंडलीनुसारही भविष्य बघितलं जातं. उदाहरणार्थ रवीकडून येणारी कुंडली वेगळी, चंद्राकडून येणारी कुंडली वेगळी, मंगळाकडून येणारी कुंडली वेगळी आहे, बुधाकडून येणारी कुंडली वेगळी आहे. म्हणजे चक्रव्यूह आहे आणि प्रत्येक जण प्रत्येक कुंडली पाहताना ती वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या पद्धतीने पाहत जाणार आहे. म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा वेगळा राहणार आहे. अष्टक वर्ग पद्धतीने बघणाराची दृष्टी वेगळी राहील, जेमिनी पद्धतीने बघणाराची दृष्टी वेगळी राहील, भृगु संहितेवरून बघणाराची दृष्टी वेगळी राहील, कालपुरुष कुंडली पाहताना ती वेगळी राहील. नाडी साऊथ इंडियाला तामिळनाडूमध्ये सगळे कालपुरुष कुंडली म्हणतात, निसर्ग कुंडली, त्याला निसर्ग कुंडली म्हणतात. भृगु संहितेमध्ये तुमचं लग्न कोणतंही हे पाहत नाहीत, ते फक्त कालपुरुष कुंडली, म्हणजे कोणाचाही जन्म असेल, तुम्हाला तारीख मिळालेली असेल तर मेष लग्न धरून ती कुंडली मांडायची आणि त्याच्यावरून ते पाहिलेलं जातं. म्हणजे या सर्वांचा विचार केला तर प्रत्येक ज्योतिषाने, प्रत्येक ऋषी मुनींनी तुमचं वर्तवलेलं भाकीत हे काही प्रमाणामध्ये वेगळं वेगळं येऊ शकतं. आता आत्माकारक, मगाशी सरांनी सांगितलं जेमिनी पद्धतीमध्ये आत्माकारक ग्रह त्याला म्हणतात की जो अंशाने सर्वात जास्त आहे. मात्र पारंपरिक ज्योतिषशास्त्रामध्ये आत्माकारक ग्रह हा स्थिर आहे, तो सूर्य आहे. पारंपरिक ज्योतिषशास्त्र जर तुम्ही फॉलो करत गेलात तर सूर्य हा आत्माकारक होतो आणि जेमिनी पद्धत फॉलो करत गेलात तर अंशाने जो ग्रह सर्वात जास्त आहे त्याला आत्माकारक ग्रह. त्यानंतर अजून एक
या पद्धतीने प्रत्येक पद्धतीमध्ये वेगवेगळी पद्धत आहे, वेगवेगळी दृष्टी आहे. मात्र एक ग्रह तुम्ही घेऊन फॉलो करा. उदाहरणार्थ तुम्ही आत्माकारक म्हणून सूर्य, स्थिर आत्माकारक, याला फॉलो करताय आणि त्याप्रमाणे कर्म करत जाताय. तर सूर्य जर पहिल्या स्थानामध्ये, आपण सूर्याचा विचार करू आणि अशी कुंडली मांडायची की सूर्य कुंडली आत्माकारक, सूर्य पहिल्या घरात असलेल्या माणसाची पत्रिका बघितली तर तो भविष्यामध्ये चारू दत्ताचं भाग्य त्या रोलमध्ये, त्या भूमिकेमध्ये जाऊ शकतो. दत्तात्रेय, दत्तमुनी या भूमिकेत जाऊ शकतो. सूर्य दुसऱ्या स्थानात असेल, तो दुसरं स्थान म्हणजे धृतराष्ट्र आंधळा होता आणि दुसऱ्या स्थानाला नेत्रस्थान असं म्हणतात, म्हणजे तो धृतराष्ट्राच्या भूमिकेत जाऊ शकतो. तिसऱ्या स्थानातील सूर्य, आता एक एक ग्रहानुसार आपण विचार करत जाणार आहोत. तिसऱ्या स्थानामध्ये कुंडलीच्या सूर्य आला तर ती पत्रिका सूर्याच्या पद्धतीने जर विचार केला तर तिथे ती द्रोणाचार्यांची, तिसऱ्या स्थानावरून द्रोणाचार्यांचा विचार होतो. चतुर्थ स्थानामध्ये जर तो सूर्य आला तर ती पत्रिका गांधारीची होते. पंचम स्थानामध्ये जर सूर्य आला तर ती पत्रिका एकलव्याची होते. षष्ठ स्थानावरून पांडूचा विचार होतो. सप्तम स्थानावरून आंबेचा विचार होतो. अष्टम स्थानावरून आपला भीष्माचार्यांचा विचार होतो. का भीष्माचार्यांचा? भीष्माचार्यांच्या भूमिकेमध्ये अंतिम समयी मृत्यूशय्या होती. बाण त्यांच्या शरीरामध्ये सर्वत्र घुसलेले होते आणि ते मृत्यूशय्येवर होते. अष्टम स्थानातील, आठव्या स्थानातील ग्रह किंवा वृश्चिक राशीतील ग्रह हे भीष्माचार्य दर्शवतात. नवव्या स्थानातील ग्रह किंवा धनु राशीतील ग्रह, आता पहा, आपण कालपुरुष कुंडली मांडली तर 9व्या स्थानात धनु राशी येणार आहे, म्हणजे धनु राशीतील ग्रह किंवा भाग्यस्थानातील ग्रह हे दुर्योधन दर्शवतात. दशम स्थानातील ग्रह हे कृष्ण दर्शवतात. कृष्णाची पत्रिका, सूर्याची पत्रिका पहा. सूर्याच्या पत्रिकेमध्ये, भगवान कृष्णाच्या पत्रिकेत सूर्याच्या दशमात चंद्रकेतू योग आहे आणि केतूला कृष्ण समजतात. मी नेहमी सांगतो आणि नाडीशास्त्रात सुद्धा असं म्हटलं जातं, केतू ज्या स्थानात असतो त्या स्थानाच्या कारकत्वासमोर आयुष्यात कधी ना कधीतरी झुकावंच लागतं. आणि नाडीशास्त्राचा सिद्धांत आहे, भृगुनंदी नाडीमध्ये आहे. तर केतू, दशम स्थानातला केतू सूर्य पत्रिकेमध्ये, भगवान कृष्णाची पत्रिका वृषभ लग्नाची सगळे पाहतात, पण भगवान कृष्णाची सिंह राशीमध्ये सूर्य असलेली पत्रिका मांडा आणि त्याच्यात दशमात चंद्रकेतू वृषभ राशीला आहे. चंद्रकेतू दशम स्थानात ग्रहण योग आहे, तो त्यांना कृष्ण स्वरूप. दशमातले ग्रह कृष्ण दर्शवतात. लाभातले ग्रह हे कर्ण किंवा विदूर दर्शवतात. हे तुमच्या कर्मावर आहे की तुम्ही कर्ण होणार का विदूर होणार. आणि व्ययातले ग्रह हे आपल्या हक्काचं असूनही सोडण्याची इच्छा होते, तिथून रामायण सुरू होतं, आणि आपल्या हक्काचं नसतानाही घेण्याची इच्छा होते, तिथून महाभारत होतं. 12व्या स्थानात महाभारत आहे. दुसऱ्याची बायकोती मला कशी मिळेल याचा विचार केला जातो. दुसऱ्याचं जे जे चांगलं आहे ते मला कसं प्राप्त होईल याचा प्रयत्न माणूस करत असतो आणि ती त्याची वासना असते. ती वासना 12व्या स्थानावरून पाहिली जाते. आणि जर तुमच्या मनामध्ये वासना असेल तर तिथे ते 12व्या स्थानामध्ये 5 पांडव आहेत. शेवटी ते ज्याचं आहे त्याच्या 6व्या स्थानामध्ये मी पांडू सांगितलंय आणि 12व्या स्थानामध्ये पांडव सांगितलेले. 6व्या स्थानावरून पांडूचा विचार होतो आणि 12व्या स्थानावरून पांडवाचा विचार होतो. ज्याचंही त्याच्याकडे जाऊ दे असा विचार केला तर वडील आणि मुलं यांची भेट होणार आहे. पांडू आणि पांडव, आणि दुसऱ्याचं मला मिळावं ही वासना असेल तर तिथे तुम्हाला काही ना काहीतरी पीडा भोगावी लागणार. 12व्या स्थानावरून पायाचाही विचार केला जातो आणि 12व्या स्थानावरून शय्या सुखाचाही विचार केला जातो. काही ना काहीतरी तिथे पीडा भोगावी लागते. द्वादश स्थान. तर कुंडलीचे हे 12 भाव जे आहेत
त्या 12 भावावरून 12 वेगवेगळ्या पात्रांचा विचार केला जातो आणि ही जी पात्र आहेत ती 5000 वर्षापूर्वी, 500 वर्षापूर्वी अथवा 50-100 वर्षापूर्वी त्या भूमिकेमध्ये त्यांनी जसं काम केलेलं आहे त्याप्रमाणेच कर्म करण्याची बुद्धी समांतर भाग्य या न्यायानुसार त्या माणसाला होणार आहे. म्हणजे एखादा माणूस द्रोणाचार्यांच्या भूमिकेमध्ये असेल तर त्यांच्या मनामध्ये पुत्रप्रेम जे आहे तर तो मुलगा अश्वत्थामा असू शकतो. एखादा माणूस धृतराष्ट्राच्या भूमिकेत असेल तर त्यांचं पुत्रप्रेम हे त्यांचा मुलगा दुर्योधन आहे हे दाखवतो. एखादा माणूस दशरथाच्या भूमिकेत असेल तर त्यांचं प्रेम हे त्यांचा मुलगा राम आहे हे दाखवतो. तुम्ही राम आहात का तुम्ही दुर्योधन आहात का तुम्ही अश्वत्थामा आहात? तुम्ही राम आहात का तुम्ही दुर्योधन आहात का तुम्ही अश्वत्थामा आहात? प्रत्येक ठिकाणी पुत्रप्रेम हे ठरलेलं आहे. मात्र कर्म करताना तुमची सत्सद विवेक काय सांगते, तुमचा हेतू काय आहे, तुमची मनातली इच्छा काय आहे, ती इच्छा त्या देवाला आणि तुम्हाला माहिती असते. ती जर तुमची इच्छा योग्य आहे, तुमच्या हक्काचं तुम्ही मागत असाल तर महाभारत जरी चालू असेल तरी पांडूकडे पांडव येणार, धृतराष्ट्राकडे दुर्योधन जाणार आणि राम दशरथांकडे जाणार. त्या भूमिकेमध्ये कर्म करताना शेवटी परिवर्तन तुम्ही हक्काचं घेताय. त्याच्यानंतर ते शेवटची सायकल ज्या वेळेला सुरू होणार त्यावेळेला तुमच्या पहिल्या कर्माचं फळ मिळणार. म्हणजे बालपणी जी तुम्ही कर्म केलेलं आहे तर बालपणी कालपुरुष कुंडली साऊथ इंडियाला फॉलो करतात, काही ठिकाणी लग्न कुंडली फॉलो करतात. बालपणीच्या पहिल्या 24 वर्षातलं भविष्य हे लग्न कुंडलीकडून पाहतात. 24 ते 48 वर्षाचं भविष्य जे ते चंद्र कुंडलीवरून पाहतात आणि 48 ते 72 वर्षाचं जे भविष्य आहे ते रवी कुंडलीकडून पाहतात. मात्र राहूने अमृत पळवलं म्हणून राहूचं मस्तक उडवलं हे आपण पाहतो. तुम्ही राहू आहात का देव चंद्र आहात? म्हणजे राहूने चंद्राचं रूप घेतलं होतं आणि केतूने सूर्याचं रूप घेतलं होतं. रूप परिवर्तन करून अमृत घेतलेलं होतं. तुम्ही ओरिजिनल चंद्र आहात, सूर्य आहात का राहू आहात का केतू आहात? हे 4 भाग जे तुमचं भाग्य दर्शवतात, जे चतुर्थांश कुंडली दर्शवते, जी एका महिन्यामध्ये जर तुम्ही काउंट केलं तर 4 किंवा 5 रविवार येणार आहेत. प्रत्येक महिन्यामध्ये 4 किंवा 5 ते 4 भाग केलेले आहेत. रवी, चंद्र, राहू, केतू. 1, 3 आणि 2, 4 ही सायकल जोडली जाते. या 72 वर्षातलं तुमचं कर्म, तुम्ही जर रवी चंद्र असाल तर 75च्या पुढे तुमचं जे म्हातारपणातलं जे आयुष्य आहे ते 100% सुखात जाणार, म्हणजे चांगलं कर्म केलेलं असेल तर. आणि त्या 72 वर्षाच्या आयुष्यामध्ये म्हणजे लग्न कुंडलीकडून, चंद्र कुंडलीकडून आणि सूर्य कुंडलीकडून, आता आपण 3 कुंडल्यांचा विचार करू. अशा अनेक कुंडल्या, षोडश वर्ग कुंडल्या आहे, म्हणजे जिथे जास्त कॉन्ट्रावर्सी निर्माण होते तिथे एक कुंडली बदलवत जाते आणि पुढे चेंजेस होत जातात. आता आपण विचार करतोय लग्न कुंडली, राशी कुंडली आणि रवी कुंडली. नाडीशास्त्रामध्ये कालपुरुष कुंडली ही सुरुवातीला फॉलो केली जाते. आता या पद्धतीने पहिल्या 24 वर्षातलं भविष्य लग्न कुंडलीकडून, म्हणजे लग्न कुंडलीमध्ये तुमच्या पत्रिकेमध्ये पहिल्या स्थानातले ग्रह दाखवणार दत्त आहे, दुसऱ्या स्थानातले ग्रह काय दाखवणार धृतराष्ट्र आहे, तिसऱ्या स्थानातले ग्रह काय दाखवणार आहे द्रोणाचार्य आहे. याप्रमाणे मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक भावानुसार तुमची भूमिका काय आहे ती बालपणी ठरली जाते. आता ज्या वेळेला 24 ते 48चा वय येईल त्यावेळेला चंद्र कुंडली मांडली तर 3ऱ्या स्थानात असलेला शुक्र वेगळ्या स्थानात जाणार आहे. त्यावेळेला तुमची भूमिका वेगळी राहणार आहे. आणि 48च्या पुढच्या कालावधीमध्ये जर तुम्ही पत्रिका पाहिली तर सूर्य कुंडली असणार आहे. तर 48 ते 72च्या वयामध्ये जर विचार केला तर त्या पत्रिकेनुसार तुमच्या कुंडलीतला तो ग्रह वेगळ्या स्थानात जाणार आहे. आता
आता ज्याप्रमाणे प्रत्येक ग्रहाकडून कुंडली मांडली जाते त्याप्रमाणे मागच्या 30 वर्षामध्ये जी सायकल चालू आहे ती आता मी तुम्हाला लिंक करतो, ती जेमिनी पद्धतीनुसार चालू आहे. आणि पारंपरिक पद्धतीनुसार जे फॉलो करत होते त्यांनी केलेलं प्रेडिक्शन आणि जेमिनी पद्धतीवरून केलेलं प्रेडिक्शन हे 50-50 राहणार. मात्र जेमिनी पद्धत जे फॉलो करत होते ते 51% होतं, कारण शेवटी एक हा ईश्वराचं वोटिंग आहे. जेमिनी पद्धत 50%, पारंपरिक पद्धत 50%, दोन्ही आहे बरोबर. मात्र ते कर्म करताना तुम्ही कसं केलेलं आहे याच्यानुसार ते एक वोटिंग जे शेवटचं आहे ते शेवटचं वोटिंग, शेवटचं मत जे आहे परमेश्वराचं ते त्या पारड्यात जाणार. ते 51 कोणत्या बाजूला आहे, पारंपरिककडे आहे, कृष्णमूर्तीकडे आहे का जेमिनीकडे आहे, कोणत्या पद्धतीकडे आहे. मागच्या 30-35 वर्षाचा जरी इतिहास घेतला ते का 36 वर्षाचा तो काळ का आहे ते संध्याकाळच्या भाषणात मी सांगणार आहे. आणि मागच्या 36 वर्षात घडलेल्या गोष्टी आणि पुढच्या 36 वर्षात काय घडणार आहे याचंही मी भविष्यात संध्याकाळी वर्तवणार आहे. आता कर्म करण्याचा अधिकार तुमच्या हातात आहे. मागच्या 36 वर्षात कसं घडत गेलेलं आहे आणि पुढच्या 36 वर्षात काय होणार आहे, अज्ञानामध्ये आपण काय कर्म केलेले आहे आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपण काय कर्म करायला पाहिजे हे आपल्या हातात असतं. आता या कुंडल्या ज्या मी तुम्हाला दिलेल्या आहेत, आत्माकारक म्हणून पारंपरिक नुसार सूर्याचा विचार केलेला आहे प्रत्येकाने. मात्र जेमिनी पद्धतीनुसार आत्माकारक हा 7 ग्रहांपैकी कोणताही ग्रह होऊ शकतो. बरोबर आहे. जेमिनी पद्धतीनुसार आत्माकारक ग्रह म्हणजे अंशाने सगळ्यात जास्त असलेला ग्रह, त्याच्यामध्ये काय भेद आहेत. राहू केतूलाही ते कारक याच्यामध्ये धरतात. मात्र 7 का 8 हा भेद आहे. इथे 7 आपण विचारात घेतोय. 7 ग्रह, 7 वार, सप्त ऋषींची ताकद, सप्त ऋषींची पावर. तर आत्माकारक पारंपरिक नुसार एकच आहे जो सूर्य आहे. आणि जेमिनी पद्धतीने जर विचार केला तर आत्माकारक 7 ग्रह आहे. झाला का भेद? इकडे एकच आहे, इकडे 7 आहे. आता आत्माकारक ग्रह जर कुंडलीच्या पहिल्या स्थानात असेल तर तुमचं कर्म हे दत्त रूपामध्ये चालू राहणार किंवा चारुदत्त या रूपात चालू राहणार आहे. चारुदत्त हा दानशूर होता, त्याने सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. राजा हरिश्चंद्र हा दानशूर होता, त्याने सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. कर्ण हा दानशूर होता, त्यानेही सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. त्याला सूर्यपुत्र मानलं जातं. दुसऱ्या स्थानावरून धृतराष्ट्राचा विचार केला जातो. मी परत एकदा सांगतो कारण दत्तप्रसाद चव्हाण, पुष्पलता देवी हे नंतर आलेले. दुसऱ्या स्थानामध्ये कुंडलीचा आत्माकारक ग्रह जर गेला तर तो धृतराष्ट्र होणार. तिसऱ्या स्थानात जर गेला तर तो द्रोणाचार्य होणार. आणि जर तुम्हाला कळलं की अरे माझा आत्माकारक ग्रह हा 3ऱ्या स्थानात आहे, म्हणजे मी द्रोणाचार्याच्या भूमिकेत पहिल्या 24 वर्षात असणार आहे. आणि द्रोणाचार्यांच्या भूमिकेत असताना मी अर्धवट गोष्टींवर विश्वास न ठेवता कर्म केलं आणि ते कर्म शेवटपर्यंत तडीस नेलं तर माझं भाग्य परिवर्तन होणार आहे. बघा, जी चूक त्यांच्याकडून झाली ती आपण करायची नाही तर आपण त्या भूमिकेतून पास होणार आहे. एम आय करेक्ट? जर आत्माकारक ग्रह हा कुंडलीच्या 3ऱ्या स्थानामध्ये आहे तर ती द्रोणाचार्यांची कुंडली आहे. आणि द्रोणाचार्यांची आहे म्हणजे पुढे मुलाच्यासाठी खूप प्रेमापोटी अर्धवट गोष्टींवरती तो काम अर्धवट सोडणार. आणि मुलाच्या प्रेमासाठी ते जर अर्धवट सोडलं तर मुलाचाही नाश आणि बापाचाही नाश. म्हणून ते कर्म अर्धवट न सोडता ते जर फुलफिल केलं तर पुढच्या वेळेला ती कुंडली बदलली जाते आणि त्याच्यानुसार चेंज होणार. 4थ्या स्थानामध्ये असेल तर गांधारी जी नवऱ्यावर अंधविश्वास ठेवणार आणि नवरा सांगेल त्याप्रमाणे फॉलो करणार. गांधारीच्या रूपात असेल तर तो पुरुषच असेल किंवा स्त्रीच असेल असंही काय नाही, गांधारीच्या भूमिकेत आहे म्हणजे कोणावर तरी अंधविश्वास ठेवतो. 4थ स्थानातले ग्रह हे तुमचे अंधविश्वास दाखवतो. म्हणजे आत्माकारक 4थ स्थानात गेलं तर अंधविश्वास. मग त्याचा गुरु असा काहीतरी चमत्कारिक असेल
की तो काहीतरी चुकीची माहिती देणार, मात्र हा त्याच्या गुरुवर प्रचंड विश्वास ठेवतो आणि त्याला तो फॉलो करतो आणि पुढे जाऊन तो फसतो. बरोबर आहे. म्हणजे जर तुम्ही गांधारीच्या भूमिकेमध्ये आहात आणि समोरच्यावरती खूप विश्वास ठेवताय, बघा गांधारी आणि कर्ण दोघही समोरचा चुकीचा आहे तरी पण डोळ्यावर पट्टी बांधलेली. कर्णाचं सुद्धा नशीब बदललं असतं किंवा तो दुर्योधनाची साथ सोडली असती. तर आपण काल मी भाषणात बोललेलो आहे की तुम्ही कोणाचे मार्गदर्शन घेताय, कोणाच्या संगतीत आहात, कोणाच्या बरोबर आहात, याच्याने तुमचं नशीब बदलतं. आणि म्हणून जर तुम्हाला कळलं की तुम्ही गांधारीच्या किंवा कर्णाच्या भूमिका, तुम्ही तुमचा मार्गदर्शक कोण आहे याच्याकडे खूप बारीक लक्ष दिलं पाहिजे. जर पंचमात असेल तर एकलव्य असणार आहे आणि एकलव्याच्या भूमिकेत असताना जर कोणी काही मागत असेल तर ते द्यायला पाहिजे का, हा प्रश्न पहिला मनात विचारला पाहिजे. जर तुमचा आत्माकारक ग्रह पंचमात असेल तर मागेल त्याला देत जावं. मी काल भाषणात बोललो होतो, देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे आणि देता घेता घेणाराने देणाराचे दोन्ही हातही काढून घ्यावे. तर द्रोणाचार्यांनी दानावरती एकलव्याचा अंगठा काढून घेतला. षष्ठात असेल तर पांडूच्या भूमिकेत षष्ठ स्थान म्हणजे आरोग्य आणि समोर आहे शय्या सुख स्थान. पांडूने जर माद्रीच्या प्रेमात पडून तिच्याशी संग केला नसता तर पांडूचा मृत्यू झाला नसता. त्याच्या आधी त्याने त्या कर्दम ऋषींना त्याचा बाण लागला होता, ज्यांनी हरणीच्या रूपेमध्ये रूप परिवर्तन करून संभोग करत असताना यांचा बाण त्याला लागला आणि ते दोघं मेले. म्हणून त्यांनी शाप दिला आणि म्हणून पांडूला असा शाप होता की तू स्त्रीचा संग करायला गेला तर तुझा मृत्यू होईल. मग आत्माकारक ग्रह जर षष्ठात गेलेला असेल तर स्वस्त्री किंवा परस्त्री बरोबर संभोग कधी करायचा, कोणत्या मुहूर्तावर करायला पाहिजे याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. कधी करायला पाहिजे आणि कधी नाही करायला पाहिजे याचाही विचार केला पाहिजे. आणि म्हणून शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, अमावस्येला स्त्री संग टाळा. हे उगीच सांगितलेलं नाही. मुहूर्त शास्त्र का सांगितलेलं आहे? मुहूर्त शास्त्राला सुद्धा महत्व आहे. तर कर्म करण्याचा अधिकार तुमचा आहे, मात्र ते कर्म करताना तुमची सत्सद विवेक बुद्धी कशी आहे, ते कर्म तुम्ही कसं करताय याच्यावर तुमची पुढची भवितव्य अवलंबून असतं. आत्माकारक ग्रह जर सप्तमात असेल तर ते आंबेचं भाग्य असतं, आंबेच्या रूपात असतं. आत्माकारक ग्रह जर अष्टमात असेल तर ते भीष्माचार्याचं भाग्य आहे. आत्माकारक ग्रह जर अष्टमात असेल तर भीष्माचार्याचं भाग्य. आपल्याला कळलं की आपण भीष्माचार्याच्या रोलमध्ये आहे तर वचन देताना काळजी घ्या. कोणालाही उगीच वचन द्यायचं नाही, खोटी प्रतिज्ञा करायची नाही. मी कायम अविवाहित राहील, माझी कोणतीही संतती नसेल. सहज बोलून जातो माणूस, रागात बोलतो, प्रेमात बोलतो की नाही मला लग्न नाही करायचं, मला मुलं बाळा नको. याच्यावरती संध्याकाळच्या भाषणात येणार आहे म्हणून आता थोडं हिंट देतो. तर वचन भीष्माचार्याच्या भूमिकेत असेल तर भीष्माचार्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या ज्या चुका आहेत त्या आपण टाळल्या पाहिजेत. भीष्माचार्यांनी भगवान कृष्णाला विचारलं होतं की हे माधवा, हे वासुदेवा, मी माझ्या आयुष्यामध्ये कोणतंही पाप केलेलं नाही, कोणतंही वाईट कर्म केलेलं नाही, तरीही माझ्या अंतिम समयी माझी ही अवस्था का झाली की मी बाणाच्या शय्येवरती पडलेलं. त्यावेळेला भगवान कृष्णाने त्याला सांगितलं की हे भीष्मा, तू खूप पुण्यवान आहेस, बरोबर आहे, तू कधीच काही वाईट केलेलं नाही, हेही बरोबर आहे. मात्र ज्या वेळेला पांचालीचं वस्त्रहरण होत होतं, द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं, त्यावेळेला सगळी सत्ता तर तुझ्याच हातात होती. तू जर मनात आणलं असतं तर द्रौपदीचं वस्त्रहरण थांबवू शकला असतास.
मात्र तू तसं केलं नाहीस. भीष्मा, सगळी सत्ता तुझ्या हातात होती. तू जर मनात आणला असतं तर दुर्योधनाकडून 5 पांडवांवरती होणारा अन्याय तू वाचवू शकला असतास. 5 पांडवांनी जी जीवनाची जी दुर्दशा झाली ती वाचवू शकला असतास. सगळी सत्ता तुझ्या हातात होती. तू डोळ्याने पाहत होता, तुला कळत होतं, तुझ्याकडे ज्ञान होतं, तुझ्याकडे पुण्य होतं, तुझं कर्म चांगलं होतं, तुझ्या पाठीशी पापही नव्हतं. ते कर्म करताना तू अन्यायाच्या बाजूने उभा राहिलेला आहेस. जिकडे पाप आहे, तू जरी पुण्यवान असलास तरी ज्या पारड्यामध्ये पाप आहे त्या बाजूला तू राहिलेला आहेस आणि हीच तुझी चूक आहे. आणि म्हणून आता मृत्यूला सामोरे जा. आता मृत्यूला सामोरे जा. तिथे चेंज नाही. तू पुण्यवान आहेस. प्रतिज्ञा घेताना तू सत्सद विवेक न बाळगता भावनेच्या भरात वचन देऊन बसलास. म्हणून दशरथाने सुद्धा कैकेयीला वचन दिलं होतं की तुला काय पाहिजे ते माग, आणि तिने असंच काय मागितलं की जे रामाला वनवासाला पाठवलं. म्हणून दशरथ असेल किंवा भीष्म असेल, दशरथाची भूमिका असेल किंवा भीष्माची भूमिका असेल, वचन देताना काळजी घ्या. ज्या वेळेला तुम्ही सत्तास्थानी असाल, जेव्हा निर्णय शक्ती तुमच्या हातात असेल, त्यावेळेला निर्णय घेताना तुम्ही सत्याची बाजू घ्या. सत्यमेव जयते. अंतिम विजय हा नेहमी सत्याचाच असतो. सत्य पीडित होऊ शकतं, मात्र पराजित नाही. आणि म्हणून ज्या वेळेला भीष्माचार्याच्या भूमिकेमध्ये आपण असू तर त्यावेळेला आपण वचन देताना, आपण निर्णय घेताना, आपण कोणाची बाजू घेताना आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवली पाहिजे. आणि याच्यासाठी संध्याकाळी पण मी बोलणार आहे. मात्र या क्षणाला मी खूप कौतुक करू इच्छितो पुष्पलता देवी शेवाळे वहिनींचं. खूप जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मी दादांना भीष्माचार्याच्या रूपामध्ये मी मागे उल्लेख केलेला आहे. मात्र अर्धकर्म त्यांचं आहे आणि अर्धकर्म वहिनींचं आहे. रात्री त्यांची अग्नी परीक्षा होती, मी समोर होतो. आणि अग्नी परीक्षा काय होती, स्वतःची मुलगी आहे आणि दुसरीकडे अपर्णा गोरेगावकर आहे आणि मतं त्यांनीच मोजलेली होती, मी बाजूला होतो. हे धर्मसंकट आहे. कर्म करताना धर्मसंकट येऊ शकतं. आता तुम्ही निर्णय घ्या कोणाला द्यायचं. त्यांनी खूप चांगला निर्णय घेतला. त्यांनी जानकी पाचरणेच्या ऐवजी अपर्णा गोरेगावकरला दिलं आणि मला अपर्णा गोरेगावकरांचं नाव पुढे केलं. ते म्हटले अपर्णा ही माझी मुलगीच आहे. दोघींनाही 15-15 मतं पडलेली होती. ही कर्माची दुरुस्ती आहे. वहिनी तुम्ही केली ही कर्माची दुरुस्ती आहे. याने तुमचं सौभाग्य दीर्घ वाढलेलं आहे. काल तुम्ही तुमचं सौभाग्य वाढवलेलं आहे. कारण दिसत असतं डोळ्याने. काही कर्म आपण करत असतो, काही समोरच्याला करायचे असतात. समोरचा कर्म कसा करतोय हे त्याचं कर्म आहे, त्याच्यात इंटरफेअर नाही करायचा. वहिनी मला म्हटल्या की डिसिजन तुम्ही घ्या. मी म्हटलं नाही तुम्ही घ्या. मग त्यांनी डिसिजन घेतला. जानकीचं नाव बाद केलं आणि ते योग्य काय आहे, कारण इथे सगळे महाभारतातले पात्र आहेत आणि जानकी हे पात्र रामायणातले. जानकी हे पात्र रामायणातलं आहे. जानकी ही प्रभू रामचंद्राची पत्नी आहे. आणि कालच्या कार्यक्रमाला आपण अरुण गोविल यांना पाचारण करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत अरुण गोविल ज्यांनी रामाची भूमिका रामायणामध्ये साकारलेली आहे, त्यांनी संसदेचं अधिवेशन असल्यामुळे काल ते येऊ शकले नाहीत. त्यांच्याऐवजी आपण फिरोज खान उर्फ अर्जुन यांना आमंत्रित केलेलं होतं. आणि ताईंनी, पुष्पलता देवींनी जो निर्णय घेतला तो 101% करेक्ट आहे. जानकीला जर त्यांनी नाव पुढे केलं असतं तर दादांचं आयुष्य कमी झालं असतं. ताईंनी खूप चांगला निर्णय घेतला. मी मात्र काल इंटरफेअर केला नाही. मी फक्त पाहत होतो. तुमचं सौभाग्य काल वाढलेलं आहे.
अष्टम स्थानावर बोलत होतो मी. अष्टमातले ग्रह, वृश्चिक राशीतले ग्रह हे आत्माकारक. जर अष्टमात पडला तर भीष्माचार्य किंवा कोणताही ग्रह वृश्चिक राशीत असेल तर ती कुंडली मांडली की ती भीष्माची पत्रिका होते. धनुराशीतले ग्रह हे दुर्योधन दर्शवतात. आणि एक कर्म वडिलांनी जर चुकीचं केलं तर कमीत कमी आईने तरी डोळ्यावर पट्टी बांधू नये. आणि आईनेही डोळ्यावर पट्टी बांधली आणि बापही आंधळा असेल तर मुलांनी सतसत विवेक बुद्धी बाळगली पाहिजे. म्हणून काही कर्म त्याच्या हातातही सोडली पाहिजेत. आणि जर बापाने आयुष्यामध्ये धृतराष्ट्राच्या भूमिकेत असतानाही चांगलं कर्म केलेलं असेल, आईनेही डोळे उघडे ठेवून कर्म केलेलं असेल, तर तो मुलगा जरी दुर्योधनाच्या भूमिकेत असेल तरी तो भविष्यात राम बनेल. कर्म बदला, कर्म बदला, कर्म बदला. कर्म करण्याचा अधिकार तुमचा आहे. माहिती आहे मला. समजा मी धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहे, माहिती आहे मला मी धृतराष्ट्राची बायको आहे, मग मी धृतराष्ट्र आहे तर पुत्रप्रेम करताना सतसत विवेक बुद्धी ठेवली पाहिजे. मी गांधारी आहे तर कोणतीही गोष्ट कोणाची ऐकायची कोणाची नाही ऐकायची याचा विचार केला पाहिजे. आणि मी दुर्योधनाच्या भूमिकेत असेल तर आई वडिलांच्या कर्मामुळे ते 50चं 51% होईल आणि पुढचं कर्म त्याच्या हातात आहे, यशाच्या दिशेने जाणार आहे. पुढे दशम स्थानामध्ये जर ग्रह असेल आत्माकारक, 100 शिव्या खाल्ल्यानंतरच शिशुपालाचं मस्तक उडवू शकतो. ज्याचा जन्मच तुरुंगामध्ये झालेला आहे तो असू, ज्याच्या हातात सर्वस्व आहे तरीही मी भाग घेणार नाही, मी कर्म करणार नाही, मी फक्त मार्गदर्शन करेन, मी फक्त मार्गदर्शन करेन. जो चांगलं मार्गदर्शक होतो तो कृष्ण आहे. कृष्ण म्हणजे काय आहे? चक्रव्यूह कोणी मांडला होता? युद्धाची जी नीती ठरवली होती ती कोणी ठरवली होती? नियोजन कोणाचं होतं? कृष्णाचं होतं. ज्याचं नियोजन श्रेष्ठ, ज्याचं मॅनेजमेंट श्रेष्ठ तो कृष्ण. समोर पराजय होत दिसतोय तरीही साथ सोडत नाही तो कर्ण. आणि जो फक्त बरोबर आहे म्हणजे विजय आहे हे जो मानतो तो म्हणजे अर्जुन. आणि म्हणून अर्जुन म्हणतो कृष्णा मला बाकी काहीच नको, मला काहीच नको, फक्त तू माझ्या बरोबर राहा. तू माझ्या बरोबर आहेस म्हणजे माझा पराजय होऊच शकत नाही ही खात्री आहे. तो अर्जुन तो 12व्या घरात आहे. आणि मुंठा आपण पाहतो पंडित सर, प्रत्येक भावावरून एक वर्ष आपण पाहतो पांडवांचं भविष्य जे आहे ते 12व्या घरात आहे. म्हणजे 12 वर्षे अनब्रेक तुम्ही कॉन्स्टंट कर्म केलेलं असेल तर तुम्ही पांडवांकडे, ते सत्य आहे. मध्येच अर्धवट सोडलं तर अश्वत्थामा आहे, अर्धवट सोडलं तर अश्वत्थामा आहे. कर्म अर्धवट सोडायचं का कंप्लीट करायचं हे तुमच्या हातात आहे ना. ज्ञान तर तुम्हाला दिलेलं आहे. ज्ञान मिळाल्यानंतर अरे समोर दिसतंय आता आपला पराजय, आता पळून जाऊ का थांबू, शेवटपर्यंत टिकतोय का काय? तर 11व्या स्थानावरून कर्णाचा विचार केला जातो. आणि 11वा स्थान 10वं स्थान ज्ञानाचं आहे, अधिकाराचं आहे. अधिकाराविन बोलू नये. रामकृष्ण परमहंसांकडे एकदा एक बाई आल्या आणि त्या आपल्या मुलाला घेऊन आल्या. त्या म्हटल्या की स्वामीजी हा मुलगा रोज गुळ खातो, याला तुम्ही सांगा की तू गुळ खाऊ नको, गुळ खाणं चुकीचं आहे, तरी तो रोज गुळ खातो. यावर रामकृष्ण असे म्हटले की माई मी आज नाही सांगत, 40 दिवसानंतर या. ठीक आहे म्हटले. तिचे स्वामींवर विश्वास होता, ती गेली. 40 दिवसांनी परत आल्यानंतर ती म्हटली आहे तुम्ही मला 40 दिवसांनी बोलवले, आता याला मार्गदर्शन करा. त्यावेळेला रामकृष्ण परमहंस त्या बाळाला, त्या मुलाला म्हटले बाळा गुळ खाणं चांगलं नाही, आजपासून गुळ सोडून दे. त्याच्या डोक्यावर हात ठेवला, सांगितलं आजपासून गुळ सोडून दे. ती बाई संतापली, म्हटली एवढंच जर सांगायचं होतं तर 40 दिवस वाया कशाला घालवले?
त्यावर रामकृष्ण परमहंस म्हटले, माई मला पण गुळ खूप आवडत होता, मला पण गुळ खूप आवडत होता, पण ज्या दिवशी मी तुम्हाला परत पाठवलं त्या दिवसापासून मी गुळ खाणं सोडून दिलं, आणि म्हणून मी आज अधिकाराने सांगू शकतो की गुळ खाणं चांगलं नाही. जी गोष्ट आपण चुकीची करतोय ती दुसऱ्याला चुकीची करू नको सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आणि म्हणून मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना प्रत्येक ज्योतिषाला माझा या व्यासपीठावरून आज संदेश आहे की जी गोष्ट तुम्ही करताय ती दुसऱ्याला करू नका हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही. दशम स्थानावरून अधिकाराचा विचार केला जातो. आपण सांगतो हे करू नको, ते करू नको, असं करू नको, तसं करू नको. अरे पण तो अधिकार तुला आहे का? अधिकाराचा विचार केला पाहिजे. दशम स्थान हे अधिकाराचं आहे. आणि तंत्रशास्त्रामध्ये सुद्धा योग्यता, पात्रता, आवश्यकता आणि त्याची अधिकार आहे का याचा विचार केला जातो. माझ्या 50व्या वाढदिवसाला मी सांगितलं होतं की एकाच्या भाग्यामध्ये योग आहे की त्याच्या हातून कोणीतरी मरेल, त्याची गोळी लागून मरेल. मग ते जर भाग्य आहे तर तो गुंड पण होऊ शकतो, गुंडाला मारेल. आणि तो पोलीस अधिकारी पण होऊ शकतो, तो एन्काउंटर पण करेल. पोलीस अधिकारी झाला तर अधिकार आहे त्याच्या हातात, त्याला मारण्याचा अधिकार आहे, त्याला पुरस्कार मिळेल, राष्ट्रपती पुरस्कार. आणि तो गुंड झाला तर तो जेलमध्ये जाईल. नशीब काय सांगतंय, तुझ्या हातून कोणाचा तरी मृत्यू लिहिलेला आहे, बरोबर आहे. मात्र तो कर्म करण्याचा अधिकार तुझा आहे का? आणि अधिकार हा दशम स्थानावरून पाहिला जातो. दशमातले ग्रह हे तुमचा अधिकार दर्शवतात. त्यामुळे जिथे आपला अधिकार नाही तिथे सल्ला देऊ नये. जिथे अधिकार आहे तेथेच सल्ला द्यावा. जे आपलं हक्काचं आहे तेच आपण घ्यावं. दुसऱ्याचं लुडबडण्याचा, दुसऱ्यासारखं होण्याचा कधीही प्रयत्न करू नये. दुसऱ्यापेक्षा मोठं होण्याचा प्रयत्न करा, मात्र कसा? त्याला छोटं करून नाही, त्याच्यापेक्षा चांगलं कर्म करून करा. त्याची हानी करून तुम्ही मोठं होण्याचा प्रयत्न करू नका. त्याचं कसं चांगलं करता येईल याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून आत्माकारक ग्रह किंवा केतू, आता शेवटच्या ग्रहाकडे मी येतोय, म्हणजे प्रत्येक ग्रहाकडून आपण कुंडली मांडत जाणार. शेवटचा ग्रह केतू आहे. लाभात जर केतू असेल तर कर्णाची भूमिका झाली. लाभात आत्माकारक ग्रह असेल तर कर्ण होऊ शकतो. मात्र ते कर्म नीती नियमाला धरून केलं तर तो विदुर होऊ शकतो. बघा, समोर तुला ज्ञान आहे, दिसतंय ते पराजय आहे, तरी तू दुर्योधनाला सोडत नाही तर कर्ण आहे. मात्र ते कर्म करताना आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवली तर तो विदुरही होऊ शकतो. आपल्या कर्मावरती आपलं नशीब बदलत जातं. ही सायकल काही सुरुवातीला 12 वर्षाची, नंतर 18 वर्षाची 4 गट केलेले जातात. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये चातुर्वर्णी व्यवस्था सांगितलेली आहे. 4 भाग सांगितलेले आहेत. 12 वर्षाचे 4 भाग केले तर गुरुचं चक्र आहे. आणि 12 चौक 48, 18 असं चक्र केलं तर 18 चौक 72 राहूचं चक्र आहे. राहू उलटा फिरतो, गुरु सरळ जातो. जिथून एका गोष्टीचा एंड होतो तिथेच दुसऱ्या गोष्टीचा स्टार्ट होतो. जिथे तुम्ही एका गोष्टीचा एंड करता तिथे दुसरी गोष्ट स्टार्ट झालेली असते. कुठे कोणती गोष्ट थांबवायला पाहिजे, जे चुकीचं वाटतंय ते जागेवर थांबवता आलं पाहिजे, आणि जे बरोबर आहे ते कंटिन्यू करता आलं पाहिजे. तर 11व्या स्थानातील ग्रह काय दर्शवतात? कर्ण किंवा विदूर. तुम्ही कर्ण होणार का विदूर होणार हे तुमच्या कर्मावरती अवलंबून आहे. आणि 12व्या स्थानातलं ग्रह जे आहे ते पांडव दर्शवतात. ते पांडव पण होऊ शकतात आणि